जय शिवराय मित्रांनो. पीक विमा मिळणार का? 2024चा पीक विमा मिळणार का? 2025 मध्ये ही नवीन जी योजना राबवली जाते याच्या अंतर्गत शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार का? हा एक महत्त्वाचा असा प्रश्न आहे आणि आज या दोन्ही प्रश्नाची एकत्रितपणे उत्तर घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की 2024चा थकीत असलेला पीक विमा मिळणार का? मिळणार तर तो कुणाला मिळणार? आणि 2025 मध्ये ही जी काही नवीन सुधारित पीक विमा योजना राबवली जाते याच्या अंतर्गत पीक विमा मिळणार का? मिळणार असेल तर तो कसा मिळू शकतो आणि मिळणार नसेल तर तो का मिळणार नाही? तुमच्याकडे जर वेळ असेल तर व्हिडिओ नक्की पूर्णपणे पाहण्याचा प्रयत्न करा आणि वेळ नसेल तर जेव्हा कधी वेळ असेल त्यावेळेस नक्की व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा, कारण या व्हिडिओवरती केलेल्या प्रत्येक कमेंटचं उत्तर हाच व्हिडिओ असणार आहे. मित्रांनो, सर्वात प्रथम छोटंसं उत्तर असणार आहे 2024च्या पीक विम्याच्या संदर्भातील. 2024च्या पीक विम्याच्या संदर्भात आपण पाहिलेलं आहे की शेतकऱ्यांचा लोकलाईजचा, मिड टर्मचा किंवा पोस्ट हार्वेस्टचा हे जे काही सर्व पीक विमा आहेत ते मंजूर करण्यात आले होते, त्याचं कॅल्क्युलेशन करण्यात आलं होतं. परंतु पीक विमा कंपनीच्या माध्यमातून त्याचं वितरण करण्यासाठी काही ठिकाणी बाकी ठेवण्यात आलेलं होतं. कारण सांगितलं जात होतं ते म्हणजे राज्य शासनाच्या हप्त्याच्या प्रतीक्षेचं. तो हप्ताही राज्य शासनाच्या माध्यमातून वितरित करण्यात आला. साधारणपणे 1028 कोटी रुपयाची जी काही रक्कम होती उर्वरित ती रक्कम देण्यात आलेली आहे आणि त्या रकमेच्या माध्यमातून फक्त पीक विमा किती वाटप करायचा आहे तर 400 कोटी रुपयाचा. आता हा 400 कोटी रुपयाचा पीक विमा आपण पाहिलेले बऱ्याच साऱ्या जिल्ह्यामध्ये, सोलापूर, परभणी, नांदेड, लातूर, आता मी ठराविक जिल्ह्याची नावं घेतोय परंतु बहुतांश समजा सर्व जिल्ह्यामध्ये, कारण आता चंद्रपूरमधले 10 शेतकरी, जळगावचे 15 शेतकरी, सांगलीचे 5 शेतकरी, असे शेतकरी असले म्हणजे तो काही त्या जिल्ह्याला पीक विमा मिळणार आहे का? तर नाही. ज्या जिल्ह्यामधील जे काही शेतकरी बाकी होते ज्यांना पीक विम्याची मंजूर रक्कम दाखवत आहे परंतु त्यांच्या खात्यामध्ये अद्याप ती क्रेडिट करण्यात आली नव्हती, जसे नाशिकमधील काही शेतकरी होते, धुळ्यामधील काही शेतकरी होते, अशा ज्या शेतकऱ्यांची रक्कम मंजूर झालेली आहे त्यांना त्यांच्या नावापुढे, आता परभणीमध्ये आपण पाहिलेलं पोस्ट हार्वेस्टची रक्कम बाकी होती, यवतमाळमध्ये काही शेतकऱ्यांचा पीक विमा आहे, वाशिम आहे, हिंगोली आहे, ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आपल्या क्लेम स्टेटसमध्ये यील्ड बेस असेल, लोकलाइज असेल, मिड टर्म असेल, जी रक्कम दाखवते परंतु ती रक्कम अद्याप क्रेडिट झाली नाही, ती रक्कम त्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. अर्थात ते ज्या शेतकऱ्यांना रक्कम दाखवत आहे त्या शेतकऱ्यांचा पीक विमा मंजूर आहे, त्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार. हे 2024चं. परंतु आता 2025 मध्ये याच्यामध्ये पूर्णच बदल करण्यात आलाय, कारण 2024 मध्ये शेतकऱ्यांना मिड टर्मचा दाखवत होता, लोकलाइजचा दाखवत होता आणि सर्व झाल्यानंतर त्यांना आता यील्ड बेसचा दाखवत. पण आता 2025 मध्ये सरकारच्या माध्यमातून या योजनेत बदल करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये काय सांगितलं जाते की पीक कापणीच्या अंतिम अहवालाच्या आधारे शेतकऱ्यांना पीक विमा वितरित केला जाईल. मग आता याच्यामध्ये पीक विमा मिळू शकतो का? तर 100% याच्यामध्ये पीक विमा मिळू शकणार नाही. कारण काय? तर कारण हे आहे की जे काही उंबरठा उत्पादन धरलं जातं, जे काही उंबरठा उत्पादनाची व्याख्या आहे त्याच्यामध्ये गेल्या 7 वर्षातील उच्च उत्पादन झालेली 5 वर्ष त्याची जी काही अवरेज येणार आहे ती अवरेज असणार आहे तुमचं उंबरठा उत्पादन. त्याच्यामधून सरासरी तुमची जी काही आता चालू वर्षाची उत्पादकता असेल ती उत्पादकता वजा केली जाईल. ती उत्पादकता ही उंबरठा उत्पादनाच्या कधीच पुढे जाणार नाही. मग याच्या बेरजेत येणारी तफावत ही तुमच्या पुढे नुकसानाची आकडेवारी असणार आहे आणि ती तफावत कधीच येऊ शकणार नाही. आता याच्यामध्ये मित्रांनो काय आहे की 2024 मध्ये, 2023 मध्ये किंवा यापूर्वी जर एखाद्या शेतकऱ्याचं नुकसान झालं तर त्या शेतकऱ्याच्या माध्यमातून वैयक्तिक नुकसानीसाठी क्लेम दाखल केला जात होता, ज्याचा पीक विमा लोकलाइजच्या अंतर्गत दिला जात होता. पण आता 2025 मध्ये सरकार म्हणतंय की तुमचं जर काही अतिवृष्टीमुळे नुकसान झालं, येल्लो मोजॅकमुळे नुकसान झालं, काही घाबरू नका, आम्ही तुम्हाला अंतिम पीक कापणीच्या अहवालाच्या आधारे देऊ. परंतु मित्रांनो, बऱ्याच वेळा आता समजा उदाहरण आहे लातूर जिल्ह्यातील एक गाव, त्या गावामध्ये जर समजा पूर आला, नदीला पूर आल्यामुळे नदीच्या लगतची जी काही शेत आहेत त्या शेतामध्ये पाणी घुसलं आणि सोयाबीन किंवा कापूस किंवा इतर काही पिकाचं नुकसान झालं. आता त्या गावामध्ये नुकसान झाल्यानंतर शेतकरी नुकसानग्रस्त झाले, 100% नुकसान झालं. आता ज्यावेळेस लातूर जिल्ह्यातील त्या गावामधील पीक कापणी केली जाईल आणि ती पीक कापणी करत असताना जर दुसऱ्या शिवारातील, दुसऱ्या भागातील जर एक प्लॉट निवडला आणि त्या प्लॉटमध्ये अतिशय चांगलं उत्पादन झालं, कारण त्या भागामध्ये पूर आला नाही, त्या भागामध्ये शेतीमध्ये नदीचं पाणी गेलं नाही, मग त्या महसूल मंडळामधील पीक कापणीचा जो अहवाल येईल तो अहवाल चांगला असणार आहे. मग पीक कापणीचा अहवाल चांगला आल्यामुळे त्या नदीचं पाणी गेलेल्या
त्या नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्याला पीक विमा मिळणार का? नाही. मग ही मोठी जी काही त्रुटी आहे ती त्रुटी कुठलाही अधिकारी किंवा सरकार किंवा लोकप्रतिनिधी कुणीही समजून घ्यायला तयार नाहीत. एका शिवारामध्ये वेगवेगळ्या कॅलॅमिटीज दिसून येतात. एका गावामध्ये एका शिवारामध्ये पाऊस पडतो, दुसऱ्या शिवारामध्ये पाऊस पडत नाही. 2024 मध्ये धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील अनाळा या गावामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली, त्या महसूल मंडळामध्ये नोंद झाली. परंतु त्या महसूल मंडळामधील त्याच गावामध्ये एका शिवारामध्ये बिलकुल एक थेंबही पाऊस नाही. अशा परिस्थिती बऱ्याच साऱ्या जिल्ह्यामध्ये दिसून येतात. मग तो विदर्भातील असो, पश्चिम महाराष्ट्रातील असो. आता पश्चिम महाराष्ट्रातील पूर परिस्थितीची उदाहरणं आपण वेळोवेळी पाहिले तर की घाटमाथ्यावरती पाऊस होतो आणि पूर परिस्थिती निर्माण होते आणि नदीच्या काठची जी काही पिकं येतात ती वाहून जातात, शेतामध्ये पाणी शिरतं. मग अशा या परिस्थितीमध्ये जर या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचं नुकसान झालं तर त्या शेतकऱ्यांना आपल्या या झालेल्या नुकसानीचा दावा दाखल करण्याची तरतूद आहे. आणि त्याच्या अंतर्गत जर नुकसान झालं तर शेतकऱ्यांना लोकलाईजच्या अंतर्गत त्या दाव्याची भरपाई देण्याची तरतूद आहे. मग राज्य सरकारनं या PMFBYच्या असलेल्या तरतुदीमध्ये ढवळाढवळ करून फक्त आणि फक्त पीक कापणीच्या अंतिम अहवालाचे, आता बरेच वरिष्ठ अधिकारी येऊन सांगतात की आता तुमचं येल्लो मोजॅकमुळे नुकसान झालं, तुमचं अतिवृष्टीमुळे नुकसान झालं, आम्ही पीक कापणीच्या, तुमची पीक कापणी ही मुख्यतः वस्तुनिष्ठ नसते. कारण 2024 मध्ये परभणी जिल्ह्यामध्ये शासनाच्या माध्यमातून अर्थात प्रशासनाच्या माध्यमातून केलेल्या पीक कापणीच्या अंतिम अहवालाच्या आधारे पीक विमा वितरित करावा असे कृषी मंत्र्यांचे दिलेले निर्देश या पीक विमा कंपन्या मानत नाहीत. पीक विमा कंपन्या त्यांचे पीक कापणीचे अहवाल घेतात. आता यावर्षी काही विंडच्या माध्यमातून पीक कापणीचा अहवाल घेतला जाणार आहे. त्याच्यामध्ये कुठले प्लॉट निवडले जातात, जे प्लॉट निवडले जातात त्या भागामध्ये काही नैसर्गिक आपत्ती आलेली आहे का हे कोण ठरवणार, किंवा तेच प्लॉट निवडायचे, हेच प्लॉट निवडायचे याचा अधिकार कोणाला येतं? कारण पीक कापणीच्या नवीन जे काही GR आहे त्याच्यानुसार प्लॉट निवडण्याची तरतूद ते सर्व काही प्रशासनाला देण्यात आलेले आहे. मग आता जर शेतकऱ्यांचं एका भागातील नुकसान झालं तर एका गावामध्ये 100% शेतकरी नुकसानग्रस्त होत नाही. समजा एका गावामधील 10 हेक्टर क्षेत्र नुकसानग्रस्त झालं आणि त्या क्षेत्रामध्ये जर पीक कापणीचा प्रयोग केला गेला नाही तर मग इतर शेतकऱ्यांचं काय होणार? आणि जर समजा एखाद्या महसूल मंडळामध्ये नुकसानग्रस्त भागातीलच जर पीक कापणीचा अहवाल घेतला आणि नुकसान न झालेले शेतकरी सुद्धा त्याच्यामध्ये पाहतात, म्हणजे हा जो काही एक मोठा याच्यामध्ये असलेला त्रुटी आहे, या त्रुटीमुळे 2025 मध्ये पीक विमा मिळण्याची कुठलीही शक्यता दिसून येत नाही. पीक कापणीच्या अंतिम अहवालाच्या आधारे शेतकऱ्यांना पीक विमा न मिळण्याची अनेक कारणे आहेत. जसं उंबरठा उत्पादन सांगितलं, हे पीक कापणीचं सांगितलं. आता याच्यामध्ये 50% तंत्रज्ञान आधारित आहे, 50% तुमच्या पिकावरती आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये पुन्हा जे काही 50-50चं भारांकन आहे तेही लावलं जाणार आहे. त्याच्यामुळे उद्या जर सॅटेलाइट इमेज असतील, उद्या काही असेल, 12 भानगडी त्याच्यामध्ये आहेत. मग या सर्व त्रुटीमध्ये शेतकरी फक्त आणि फक्त आपला 2% हिस्सा, आता बरेच जण म्हणतात की याच्यामध्ये 0.25 पासून 2% पर्यंत भरायचा आहे. परंतु शेतकऱ्यांच्या माध्यमातून जरी 5 रुपये जरी भरले, 50 जरी भरले आणि 500 जरी भरले तरी तो सध्या आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये असलेला शेतकरी आहे आणि त्याला ती रक्कम भरणं सुद्धा शक्य नाही आहे. कारण शेतकऱ्याला प्रतीक्षा लागलेली आहे तो तुमच्या PM किसान नमो शेतकरीच्या 1000-2000 रुपयाची. कारण त्याच्यामधून काही निविष्ठा, खत खरेदी, बियाणं खरेदी करू शकतात किंवा आता पिकांना लागलेली तणनाशकं असतील किंवा इतर काही औषधं खरेदी करू शकतात. आणि याच्या व्यतिरिक्त आता शेतकऱ्यांनी पिकं पेरायची, त्याचं जे काही मशागतीची कामं करायची आणि त्यातून शिल्लक राहिलेल्या पैशातून हा पीक विमा भरायचा. आणि हा निवळ एक जुगार म्हणू शकतो आपण किंवा लॉटरी म्हणू शकतो. कारण हे लॉटरी लागणार नाही आणि हा जुगारही लागणार नाही. मग वरून पुन्हा आणि 1000-2000 रुपयाचं शेतकऱ्यांनी नुकसान करून घ्यायचं का, हा एक प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. त्याच्यामुळे बऱ्याच मोठ्या प्रमाणात प्रश्न विचारले जात होते की पीक विमा भरावा का. पीक विमा जर याच्यामध्ये काही बदल केले असते, आता पीक विम्यासाठी जनजागृती मोहीम राबवली जाते. कारण शेतकऱ्यांनी पूर्णपणे या योजनेकडे पाठ फिरवली आहे आणि पाठ फिरवण्यासाठीचं योग्य कारण शेतकऱ्यांकडे आहे. आता सरकारच्या माध्यमातून याच्या जाहिरात केल्या जातात. आता CSC धारकांना पुन्हा त्यांचं 40 रुपये, 20 रुपये, 25 रुपये, अर्ज भरायचे 100 रुपये याचं नुकसान दिसून येते. मग ते लोक पुन्हा ग्रुपवरती मेसेज करतायत भरा
शेवटचे 8 दिवस राहिले, 7 दिवस राहिले, हे ते या सगळ्या 12 भानगडीमध्ये शेतकऱ्यांना आकर्षित करून शेतकऱ्यांना फक्त आणि फक्त 1000-2000 रुपयाची टोपी लावली जाऊ शकते. जर कोणी छातीटोकपणे पुढे येऊन जर सांगू शकत असेल की हो, या योजनेमध्ये मी तुम्हाला अश्युअर करतो की शेतकऱ्यांना उद्या जर नुकसान झालं तर पीक विमा मिळू शकतो, तर त्या माणसाच्या, त्या व्यक्तीच्या, त्या मंत्र्याच्या, त्या लोकप्रतिनिधीच्या, त्या प्रशासनातील कर्मचाऱ्याच्या याच्यावरती विश्वास ठेवून शेतकरी पीक विमा भरतील. परंतु जर कोणी असं समोरच येत नसेल, कारण समोर येणं शक्यच नाही, आणि आलं तर त्याला या प्रश्नाची उत्तरं द्यावी लागतील की उंबरठा उत्पादनाच्या आधारे त्याच्यावरून तुम्ही वजाबाकी करून पीक विमा देऊ शकता का? उद्या जर एकाच गावातील एकाच शेतकऱ्याचं नुकसान झालं तर पीक कापणीच्या अंतिम अहवालाच्या आधारे त्या शेतकऱ्याला पीक विमा मिळू शकतो का? या सर्व प्रश्नाची उत्तरं कुणीही देऊ शकत नाही आणि कुणी देणारही नाही. त्याच्यामुळे आपल्या आपल्या भरोशावरती पीक विमा भरायचा की नाही भरवायचा ठरवा. परंतु माझं जे काही मला वैयक्तिक विचारलं जात होतं त्यानुसार 2024चा शिल्लक राहिलेले जेवढे काही शेतकऱ्यांचा आता पीक विमा मंजूर झालेला आहे तेवढ्यांचा मिळेल. आणि 2025मध्ये कुठलीही आशा, जर समजा खूपच नुकसान झालं, ते नुकसान होऊच नये, या पीक विम्यासाठी आपलं नुकसान होण्याची आपल्याला कुठलीही इच्छा नाही आहे. पण जर तसं काही नुकसान झालं, पूर्णच्या पूर्ण पिकं गेली आणि पिकं ज्या भागातील गेलेली तिथलेच जर पीक कापणीचे प्रयोग झाले तरच मिळू शकतो. कारण उद्या जर काही शेतकऱ्यांनी भरला आणि सर समजा त्यांना 2026मध्ये काही मंजूर होऊन आला, तर तुम्ही म्हणाल की पुन्हा 1 वर्षापूर्वी तुम्ही तर असं म्हणला होतात आणि तुम्ही म्हणल्यामुळे मी भरला नव्हता आणि आता आमच्या गावात मिळाला. तर तसं जर वाटत असेल की तुम्हाला आमचं गाव अख्खाच्या अख्खं वाहून जाऊ शकतं, आमच्या गावातील अख्ख्याच्या अख्ख्या शिवारातलं नुकसान होऊ शकतं वगैरे, जर तुम्हाला पूर्णपणे शक्यता असतील, तसं जर तुमचं गाव अतिशय धोकेदायक पातळीमध्ये असेल तर मात्र तुम्ही या योजनेमध्ये पीक विमा भरू शकता. अदरवाईज आपली आपली याच्यामध्ये इच्छा आहे. सध्या तरी शेतकऱ्यांनी या योजनेकडे पाठ फिरवलेली आहे. शेतकऱ्यांनी या योजनेकडे पाठ फिरवावी, जेणेकरून शासनाला काहीतरी याच्यावरती विचार करावा लागेल. आणि शासनाकडे आणखीनही वेळ आहे. या योजनेमध्ये जे काही बदल करणं अपेक्षित आहे ते बदल करावेत आणि शेतकऱ्यांना या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी मुदतवाढ देऊन ही योजना प्रभावीपणे राबवावी. धन्यवाद.